Hello students, I am Dr. Kavita Tote, Assistant Professor, अध्यापक महाविद्यालय, वडगाव, मावळ. Student, today we have studied section 4, School Administration and Management. MedCET अभ्यासक्रमातील घटक 4 यामधील स्कूल म्हणजे शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. या टॉपिक अंतर्गत एकूण 20 प्रश्न, त्यासाठी एकूण 20 मार्क म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क. इन दिस टॉपिक कवर्ड टोटल क्वेश्चन्स 20, टोटल मार्क्स 20, each question 1 mark. In this topic related content is, या घटका अंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या सब युनिटचा किंवा इतर घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे तर ते म्हणजे कोठारी कमिशन. मग कोठारी कमिशननी कोणत्या अभ्यासक्रमाचं सूत्र सांगितलेलं आहे किंवा त्यांचे रिकमेंडेशन काय होते ह्याचा अभ्यास करावे लागेल. त्याचप्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ह्याचाही अभ्यास आवश्यक आहे. नॅशनल नॉलेज कमिशन, राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन म्हणजेच स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट या घटकाचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर करंट इव्हेंट्स, सद्य घटना कोणकोणत्या आहेत, राईट टू एज्युकेशन, एड स्तरावरचा हा अभ्यासक्रम असल्यामुळे राईट टू एज्युकेशन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तसेच लॉ रिगार्डिंग एज्युकेशन, शिक्षणासंबंधी कायदे कोणकोणते आहेत तेही अभ्यासावे लागणार आहे. तसेच भारतीय शिक्षण प्रणाली आणि त्यातील शैक्षणिक समस्या कोणत्या, इंडियन एज्युकेशन सिस्टम अँड एज्युकेशनल प्रॉब्लेम्स हेही अभ्यासावे लागणार आहे. तसेच माध्यमिक शाळा संहिता म्हणजे सेकंडरी स्कूल कोड जो तुमच्या BEdच्या अभ्यासक्रमामध्ये देखील होता तोही तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. या घटकांतर कोणकोणते महत्त्वाचे घटक आहे ते आपण पाहूया. यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षणातील व्यवस्थापनाचा अर्थ, मीनिंग ऑफ एज्युकेशन मॅनेजमेंट. तसेच एज्युकेशनल मॅनेजमेंट, शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, शैक्षणिक व्यवस्थापनाचे स्वरूप काय, त्याचे कार्य काय, हेतू काय, एज्युकेशनल मॅनेजमेंट रिलेटेड टू नेचर, वर्क, एम, ऑल दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट. शैक्षणिक व्यवस्थापनाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट, जो तुम्हाला BEd द्वितीय वर्षामध्ये 201 हा जो विषय होता त्यातील हे सर्व घटक आहेत. शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याप्ती, स्कोप ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट. तसेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानवी व्यवस्थापन कसे करावे, मानवी व्यवस्थापन म्हणजे काय, त्यासाठी कोणकोणत्या गरजा, त्या संदर्भात कोणत्या गरजा असतात हेही अभ्यासणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापन हा विषय असल्यामुळे शालेय पायाभूत सुविधा कोणत्या असायला पाहिजे शाळेसंबंधित हेही महत्त्वाचं आहे. वर्ग व्यवस्थापन, क्लासरूम मॅनेजमेंट, शालेय नियोजन म्हणजे प्लॅनिंग ऑफ स्कूल आणि शालेय वेळापत्रक म्हणजे स्कूल टाईम टेबल, या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला या सेक्शन अंतर्गत करणे महत्त्वाचे आहे. आता आपण काही प्रश्न बघूया जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील किंवा तुम्हाला एक सराव म्हणून सुद्धा उपयोगी होऊ शकेल. प्रश्न क्रमांक 1, मुख्याध्यापकांनी शालेय प्रशासनात पुढीलपैकी कोणता दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. Which of the following approach should be taken by the headmaster in school administration? Here 4 options: human approach, economic approach, social approach, practical approach. म्हणजे मुख्याध्यापकांनी शालेय प्रशासनासंदर्भात कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे, यात येतं मानवी दृष्टिकोन, आर्थिक दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक दृष्टिकोन. या 4 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन बरोबर आहे. तर ते कुठलं ऑप्शन असू शकणार आहे आहे सामाजिक दृष्टिकोन म्हणजे सोशल अप्रोच हा असणे महत्त्वाचे आहे. क्रमांक 2, व्यवस्थापनाचा उगम टिंबटिंब मधून झाला.
मॅनेजमेंट ओरिजिनेटेड फ्रॉम सोसायटी, बिझनेस, एज्युकेशन, नेशन. म्हणजे व्यवस्थापनाचं उगम कशातून झालं आहे? समाजामधून झालं आहे, उद्योगधंदे यातून झालं आहे, शिक्षणातून झालं आहे की देशांतर्गत झालेलं आहे? या 4 ऑप्शनपैकी खरं उत्तर आहे उद्योगधंदे म्हणजे बिझनेस. व्यवस्थापनाचा उगम हा उद्योगधंदे यामधून झालेला आहे. मॅनेजमेंट ओरिजिनेटेड फ्रॉम बिझनेस. प्रश्न क्रमांक 3. व्यवस्थापनाची मूलतत्वे कोणी सांगितली आहे? हू एक्सप्लेन द बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट? थियो हेमन, स्टॅनले व्हॉनास, जॉन डुई की हेनरी फेऑल? मग या 4 व्यवस्थापकांपैकी कोणी व्यवस्थापनाची मूलतत्वे सांगितलेली आहे? हेनरी फेऑल यांनी व्यवस्थापनाची मूलतत्वे सांगितलेली आहेत. क्रमांक 4. भौतिक सुविधांचा समावेश कोणत्या घटकात होतो? विच कंपोनंट इन्क्लूड्स फिजिकल फॅसिलिटीज? मग उत्तर आहे 4 तुम्हाला पर्याय दिलेले. मानवी म्हणजे ह्युमन, अमानवी म्हणजे इनह्युमन. पर्याय क्रमांक 1 व 2 1 and 2 यापैकी नाही, नॉट वन ऑफ देम. मग या 4 पैकी कुठलं उत्तर बरोबर असणार आहे? समावेश हा अमानवी या घटकामध्ये होतो. तर इनह्युमन हे याचं आन्सर आहे. 5. संप्रेषण ही एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. कम्युनिकेशन इज अ डॅश प्रोसेस. सोशल प्रोसेस, टेक्निकल प्रोसेस, पॉलिटिकल प्रोसेस, मेंटल प्रोसेस. कुठली प्रक्रिया आहे? तर सामाजिक प्रक्रिया आहे की तांत्रिक प्रक्रिया आहे की राजकीय प्रक्रिया आहे की मानसिक प्रक्रिया आहे? मग या 4 पैकी संप्रेषण ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. कम्युनिकेशन इज अ टेक्निकल प्रोसेस. स्टुडंट, आता आपण केवळ 5 प्रश्नांच्या माध्यमाने सराव केला. असे अनेक प्रश्न तुम्हाला सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. आत्ता इथे मी थांबते. थँक्यू. ऑल द बेस्ट.